Students, today we will start with new topic number 4, biogas. Introduction process, description, constituents of biogas, main features of biogas plant, classification and popular designs and applications. नाउ डिफाईन बायोगॅस. बायोगॅस म्हणजे काय, तर जे गोबर गॅस म्हणून आपण संबोधतो त्यालाच काय म्हणायचं आहे, बायोगॅस. बायोगॅस इट इज अ गॅसियस फ्युएल, एस्पेशली मिथेन, produced by the fermentation of organic matter. The decomposition of dung into combustible gas was first noticed and it was termed as a gobar gas. The technology of harnessing this gas under artificially created condition is known as biogas technology. Then what is biogas? How it is produced? Biogas is produced through the process of various types of organic waste. Digestion carried out by these microorganisms create methane, which can be used as it is locally or upgraded to the biogas equivalent to natural gas quality, enabling the transport of the biogas over longer distances. जसं आपण घरी LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस वापरतो तशाच पद्धतीचा हा बायोगॅस आहे की जो आपल्याला ट्रान्सपोर्टसुद्धा करता येतो लॉंगर डिस्टन्सला. बायोगॅस टेक्नॉलॉजी वॉज व्हेरी सिग्निफिकंट रोल टू प्ले इन इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चरल ऑपरेशन, रूरल सॅनिटायझेशन, लार्ज स्केल डेअरी फार्म्स अँड सीवेज डिस्पोजल. जिथं मोठमोठे डेअरीचे प्लांट आहे किंवा आपल्याला खेडोपाडी काय पाहिजे, स्वच्छता पाहिजे, ते सगळे हे वेस्ट एकत्र करून आपण बायोगॅस तयार करू शकतो. म्हणजे रूरल सॅनिटायझेशनमध्ये सुद्धा बायोगॅस टेक्नॉलॉजीचा एक मोठा असा वाटा आहे. इट इज एस्टिमेटेड दॅट कॅटल डंग व्हेन पास्ड थ्रू द बायोगॅस युनिट yield 30 to 40% more net energy and about 35 to 45% more nitrogen in manure as compared with that obtained by burning dung, cake and ordinarily prepared compost respectively. Beside from biogas plant, both the products are obtained. There are 250 million cattle and buffalo population in India and one biogas unit for small family requires about 3 to 5 cattle head. म्हणजे आपल्याकडे जर 3 ते 5 ॲनिमल असतील तर त्याच्या कावडंगपासून आपण काय तयार करू शकतो, छान बायोगॅस तयार करू शकतो. दस अबाउट जर असा आपण रेशो घेतला तर आपल्याकडे 250 मिलियन एवढे ॲनिमल्स आपल्या देशामध्ये आहेत आणि 3 ते 5 पासून एक बायोगॅस प्लांट म्हटला तरी 10 मिलियन फॅमिलीजला पुरेल एवढा बायोगॅस आपण उपलब्ध करून देऊ शकतो. देन देर आर 3 स्टेप्स ऑफ बायोगॅस प्रोडक्शन. प्रश्न असा आहे, व्हॉट इज बायोगॅस, हाऊ इट इज प्रोड्यूस्ड. मग बायोगॅस तयार करताना 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. कुठल्या त्या महत्त्वाच्या? फर्स्ट इज हायड्रोलिसिस, देन ॲसिडिफिकेशन अँड मिथेन फॉर्मेशन. हायड्रोलिसिस म्हणजे काय, ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ डंग आणि पाणी वॉटर याचं मिक्सचर तयार केलं. हायड्रोलिसिस म्हणजे पाणी आणि जे काही कॅटल डंग आहे ते एकत्र असं मिक्सचर तयार करणे म्हणजे काय, हायड्रोलिसिस. आणि ॲसिड फॉर्मेशन म्हणजे काय, तर जे हायड्रोलिसिस झालेलं मिक्सचर आहे त्याचं कन्व्हर्जन हे ॲसिडमध्ये होईल म्हणून त्याला ॲसिड फॉर्मेशन म्हणायचं. मिथेन जनरेशन म्हणजे काय, तर ह्या ॲसिड मिक्सचरपासून जे काही अनएरोबिक बॅक्टेरिया आहे ते अनएरोबिक बॅक्टेरिया मिथेन तयार करतात, त्यांना आपण मिथोजन म्हणतो. जे मायक्रो ऑर्गॅनिझम मिथेन जनरेट करतात त्याला मिथोजेन्स म्हणतो. त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, pH मेंटेन करायचं आहे, टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप्स कुठल्या, तर 3 स्टेप्स ऑफ बायोगॅस प्रोडक्शन आर द मोस्ट इम्पॉर्टंट. 3 steps of biogas production are hydrolysis. First is a hydrolysis. That means optimum quantity of dung with water mixture in the first stage is hydrolyzed. Means take quantity of dung, proper quantity of dung and mix it with water. Maybe it is in a ratio as 1:1 or 4:5. Take the proper ratio and prepare a mixture
of cow dung or cattle dung with water. It is called as a hydrolysis. Then acid formation. Hydrolysis mixture is converted into acid mixture. And then methane generation. The acid mixture is converted into mechanization stage. Here there is a methane generation because there are the anaerobic bacteria. It is called as anaerobes, or methogens because they produce the microorganism, they produce methane. It is called as a methogens. And methane generation is there. That's why the third step is most important, methane generation. Then microorganisms taking parts in this phase are termed as acid formers. As a group, these organisms are rapidly growing and are not much dependent upon surroundings. Product of first two stages serve as the raw material for the third stage, where organic acids are utilized as carbon source by methane forming microorganisms, which are also known as the methogens. मिथेन प्रोड्यूस करणाऱ्या बॅक्टेरियाला किंवा मायक्रोऑर्गॅनिझमला काय म्हणायचं आहे, मिथोजेन्स म्हणायचं आहे. दीज मिथोजेन्स आर मोर ससेप्टेबल टू द सराउंडिंग. द टॉलरेटेड pH is 6.8 to 7.5 with optimum 7.0. Atmospheric oxygen is extremely toxic for methogens as they are स्ट्रिक्ट अनेरोब. हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा मिथोजेन्स आहेत ते काय आहे, अनेरोब्स आहेत. त्यांना एअरचा कॉन्टॅक्ट चालत नाही, हवेशी म्हणजे ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट यायला नको आहे. हे सगळं ऑक्सिजन शिवाय होणार आहे, म्हणून त्याला अनेरोबिक बॅक्टेरिया असं म्हणतात. तरच मिथेन गॅस प्रोड्यूस होणार आहे. आणि pH किती ठेवायचं आहे आपल्याला, 6.8 to 7.5. Factors affecting biogas production, there are the three factors: environmental factors, operational factors, and the constituents of the biogas. Now environmental factor, in that there is a temperature. टेम्परेचर जर बघितलं तुम्ही आता इथं, तर टेम्परेचरचे किती तयार होणार आहेत झोन. देर आर 3 zones of temperature. And the first is mesophilic zone. First zone is mesophilic zone, where the temperature is 35 degree centigrade. What is the temperature of mesophilic zone? 35 degree centigrade temperature in mesophilic zone. In thermophilic zone, temperature is 55 degree centigrade. And in psychrophilic zone, the temperature is 10 degree centigrade. Now there are the 3 zones as per the temperature. Then what is the temperature of mesophilic zone? The temperature of mesophilic zone is 35 degree centigrade. For thermophilic zone 55 degree centigrade and psychrophilic zone 10 degree centigrade. Now the pH range. Before that, in this temperature, it is the factor. Temperature, it is a factor which affect most small and medium sized biogas installation in developing countries. There are 3 zones of temperature in which biogas is produced by anaerobic fermentation of organic matter. In the optimum temperature of digester slurry in mesophilic zone is 35 degree centigrade. In thermophilic zone 55 degree centigrade and 10 degree centigrade in psychrophilic zone. In different temperature zones, different set of microbes, especially the methogens, remain active. म्हणजे या 3 वेगवेगळ्या झोनमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे मिथोजेन्स हे ॲक्टिव्ह राहतात. Whereas the other 2 groups of microbes either remain dormant and thus more or less inactive as far as the anaerobic digestion is concerned or get killed. However, the rate of fermentation is such faster at high temperature. Most rural household biogas plants in developing countries operate at ambient temperatures. Thus, digester slurry temperature is susceptible to seasonal variation but is more dependent on the ground temperature than the atmospheric temperature. जसं सीझन बदलेल तसं टेम्परेचरमध्ये
फरक पडणार आहे. विंटर सीझनमध्ये काय होईल, टेम्परेचर खूप कमी असेल, त्यामुळे बायोगॅस तयार व्हायला जास्त दिवस लागतील. ॲज अ रिझल्ट गॅस आउटपुट इन विंटर फॉल्स बाय 50% बिलो अ स्लरी टेम्परेचर ऑफ 10 डिग्री सेंटीग्रेड. ऑल द रिॲक्शन्स सीज टू टेक प्लेस बट रिव्हाइव्ह ग्रॅज्युअली विथ द राईज इन टेम्परेचर. नंतरचा पॉईंट आहे pH. द pH कुठला आहे सुटेबल, द pH 6.6 to 7.5. Why? Because below 6.2 it becomes toxic. pH is also controlled by natural buffering effect of NH4 and HCO3 ions. pH falls with the production of volatile fatty acid but attain more or less constant level once the reaction progresses. Neither acid or nor alkaline solution is required for optimum gas production. नंतरचा पॉईंट आहे न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेशन. बायोगॅस प्रोड्युसिंग मटेरियल कॅन बी डिवायडेड इंटू 2 parts, नायट्रोजन रिच अँड नायट्रोजन पुअर. Biogas producing raw material can be divided into 2 parts. First is nitrogen rich and second is nitrogen poor. Nitrogen concentration is considered with respect to carbon content of the raw materials and it is often depicted in the terms of CN ratio. C means carbon and N means nitrogen. The CN ratio ranges from 25 to 30:1. CN ratio ranges from 25 to 30:1. In the case of cattle dung, the problem of nutrient concentration does not exist as the CN ratio is usually around 25:1. Cattle dungचा CN ratio already 25:1 असतो. Therefore, there is no problem of nutrient concentration. Then the operational factor. In the operational factor, the most effective point is hydraulic retention time. It is called as a HRT. H means hydraulic, R means retention, T means time. The number of days the feed material is required to remain in the digester. जे काही आपण काऊडंग आणि वॉटर याचं जे मिक्सचर तयार करून जे स्लरी तयार केलेली आहे ती डायजेस्टरमध्ये आपण टाकणार आहोत आणि डायजेस्टरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून बायोगॅस तयार होईल. तर किती दिवस ही स्लरी त्या डायजेस्टरमध्ये आपण टाकलेली आहे त्या टाईमला काय म्हणतात, हायड्रॉलिक रिटेन्शन टाईम. कारण गॅस प्रोडक्शन व्हायला किती वेळ लागला हे त्याच्यावरून आता ठरणार आहे. The hydraulic retention time means the number of days the feed material is required to retain in the digester to begin the gas production is the most important factor in determining the volume of the digester, which in turn determines the cost of the plant. The larger the retention period, higher the construction cost. जास्तीत जास्त दिवस जर रिटेन्शन टाईम असेल तर कॉस्टसुद्धा वाढणार आहे. Then slurry concentration, this is denoted by dry matter concentration of the input. The optimum level for cattle dung slurry in the range of 8 to 10% and any variations from this results in lower gas output. Mixing 4 part of dung. मग अशी मी तुम्हाला सांगितलं mixing 4 part of dung with 5 part of वॉटर फॉर्म्स स्लरी म्हणजे 4 भाग जर आपण काऊडंग घेतलं तर 5 भाग आपण पाणी घ्यायचं आहे. मग म्हणजे मिक्सचर कुठलं तयार होईल 4:5. म्हणजे जी स्लरी तयार होईल विथ ड्राय मॅटर कॉन्सन्ट्रेशन कुठली असेल 9% असेल. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होईल 9%. पण जर आपण 1% 1 भाग काऊडंग घेतलं आणि 1 भाग पाणी घेतलं तर स्लरीचं कॉन्सन्ट्रेशन किती तयार होईल 10%. This also affect the loading rate etc. Present a new technology for dry fermentation has also been developed which does not allow any addition of water except water available in the fresh dung.
देन मिक्सिंग आणि स्टरिंग, ती स्लरी आपण टाकलेली आहे पण ती सारखी आपल्याला काय करावी लागणार आहे, मिक्स करावी लागणार आहे, जेणेकरून प्रत्येक वेळेस जो काही बॅक्टेरियाचा कॉन्टॅक्ट आहे तो होणार आहे. आणि काय होणार, स्लरी असल्यामुळे, कावडंग असल्यामुळे एक प्रकारचा तवंग वरती तयार होतो. तवंग म्हणजे स्कम म्हणतात त्याला. तवंग म्हणजे काय म्हणायचं त्याला, स्कम. आणि हा स्कम जर तयार झाला तर गॅस प्रोडक्शन कमी होतं. मग त्या कमी करण्यासाठी आपल्याला स्लरीसारखी काय करावी लागणार आहे, स्टर करावी लागणार आहे. प्रॉपर मिक्सिंग ऑफ डंग अँड वॉटर टू फॉर्म अँड होमोजिनियस स्लरी बिफोर इट इज फेड इन टू द डायजेस्टर. आपल्याला प्रॉपरली पाणी आणि डंग हे मिक्स करून घ्यावं लागणार आहे, स्लरी बरोबर तयार करून घ्यावी लागणार आहे आणि मग ती स्लरी डायजेस्टरमध्ये पोर करायची. इज ॲन इसेन्शियल ऑपरेशन फॉर better efficiency of biogas system, whereas proper stirring of digester slurry ensures repeated contact of microbes. म्हणजे सारखे मायक्रोब्स कॉन्टॅक्टमध्ये येणारे प्रत्येक पार्टच्या विथ सबस्ट्रेक्ट अँड रिझल्ट इन द युटिलायझेशन ऑफ टोटल कंटेंट ऑफ द डायजेस्टर. म्हणजे सर्व खालचे मायक्रोब्स वर येतील, वरचे मायक्रोब्स खाली येतील, प्रॉपरली ते मिक्सिंग होईल आणि प्रॉपर गॅस प्रोडक्शन होईल. अँड एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ स्टरिंग इज टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ स्कम लेअर. स्कम म्हणजे मी मग असं सांगितलं की ते तेलकट तवंग जो वरती येणार आहे तो तयार झाला नाही पाहिजे, त्यासाठी स्टरिंग केलं पाहिजे. ॲज द एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ स्टरिंग इज द प्रिव्हेन्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ स्कम लेअर on the surface, on the upper surface of digester slurry, which if formed reduces the effective digester volume and restrict the upward flow of gas to the gas storage chamber. गॅसचा जो काही अपवर्ड फ्लो आहे तो अपवर्ड फ्लो ह्या स्कममुळे रेस्ट्रिक्ट केला जातो, त्यामुळे मिक्सिंग प्रॉपरली झालं पाहिजे. मिक्सिंग रिझल्ट इन premature discharge of some of the inputs and perfectly unmixed system is likely to result in better reaction rate, but for the problem of scum formation. For bigger size plant, mixing and stirring require adequate attention in the successful operation. आपल्याला जर प्रॉपर गॅस तयार व्हायला पाहिजे असेल, व्यवस्थित इफिशियन्सी हवी असेल तर आपल्याला ॲडिक्वेट अटेन्शन द्यायला पाहिजे. प्रॉपरली आपण पिरियॉडिकली मिक्सिंग आणि स्टरिंग हे केलं पाहिजे. नंतर परीक्षेत विचारणार तुम्हाला की बायोगॅस आहे तर बायोगॅसचे कन्स्टिट्युएंट काय, म्हणजे बायोगॅसमध्ये काय काय. तर बायोगॅसमध्ये काय आहे, महत्त्वाचा घटक म्हणजे मिथेन, देन कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन सल्फाईड. मिथेन 60%, कार्बन मोनॉक्साईड 38%, कार्बन डायऑक्साईड 38%, नायट्रोजन 0.8%, हायड्रोजन 0.7%, कार्बन मोनॉक्साईड 0.2% अँड ऑक्सिजन 0.1%, हायड्रोजन सल्फाईड 0.2%. Then what is the calorific value of biogas? Calorific value of biogas is 4700 kilocalories per meter cube. Popular designs of biogas plant are KVIC model. There are two types of models, floating drum type and fixed dome type. In floating drum there is KVIC plant, in fixed dome Janta plant, and this one is the local name which is given to the most popular model, which is Dinabandhu plant. We will study in detail about this in next lecture. Okay, thank you.